नमस्कार, मी वैद्य दीपाली आंबेगावकर पाटील वेदश्री आयुर्वेदच्या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे। माझे केस गळत नाहीत असे म्हणणारा किंवा म्हणणारी विरळा आणि भाग्यवानच म्हणावा लागेल। 50 ते 60 वर्षांनंतर केस गळणे हे नैसर्गिक आहे, परंतु सध्या 12 ते 13 वर्षापासूनच्या मुलामुलींचे केस गळण्याचे प्रमाण खूप वाढले आहे। फक्त केस गळत नाही तर त्यासोबतच कोंडा होणे, केसांना फाटे फुटणे, केसांना कोरडेपणा येणे अशा समस्यांचे प्रमाण खूप जास्ती वाढले आहे। सर्वप्रथम आपण केस गळण्याची कारणे कोणकोणती आहेत ते बघूया। केस गळण्याची कारणे बघताना 2 प्रमुख कारणांचा विचार करावा लागतो। एक म्हणजे शरीर अंतर्गत कारणे आणि दुसरी म्हणजे बाह्य कारणे। शरीर अंतर्गत कारणांचा विचार करताना आयुर्वेदानुसार केस गळण्याचे मुख्य कारण हे शरीरातील पित्त वाढणे हे सांगितलेले आहे। त्यामुळे जर ॲसिडिटीचा त्रास होत असेल किंवा पचनाच्या काही समस्या होत असतील तर केस गळण्याचे प्रमाण नक्कीच वाढते। त्यासोबतच पोषकांशाची कमतरता हे एक मुख्य कारण आहे केस गळण्याचे। पोषकांशाची कमतरता होण्याचं मुख्य कारण हे देखील पचनाची समस्या असणे हेच आहे। पोट साफ होत नसेल, वारंवार पोटामध्ये गॅसेस होत असतील किंवा जर भूक व्यवस्थित लागत नसेल तर त्यामुळे देखील केस गळण्याचे प्रमाण वाढते। त्यासोबतच जर पाळीच्या समस्या असतील तर केस गळण्याचे प्रमाण वाढते। पाळीच्या समस्या असताना PCOD आहे, हार्मोनल इम्बॅलन्स आहे, अशा वेळेला केस गळण्याचे प्रमाण वाढते। बऱ्याच वेळेला औषधांची अतिमात्रा ही केस गळण्यास कारणीभूत ठरते। जर अँटीबायोटिक्स, स्टेरॉइड्स अशा प्रकारच्या औषधांचा वापर जास्ती प्रमाणामध्ये करण्यात आला तर शरीरातील उष्णता वाढते आणि त्यामुळे देखील केस गळण्याचे प्रमाण बरेच वाढते। त्यासोबतच एक अतिशय महत्त्वाचे असे कारण आहे ते म्हणजे मानसिक ताणतणाव। सध्या जीवनशैलीतील बदलामुळे किंवा वाढत्या स्पर्धेमुळे मानसिक ताणतणावाचे प्रमाण खूप जास्ती वाढले आहे। तर अशा वेळेला मानसिक ताणतणावाचा परिणाम होऊनही केस गळण्याचे प्रमाण खूप जास्ती वाढले आहे। बाह्य कारणांचा विचार करताना मुख्यतः आपण केस धुण्यासाठी जे पाणी वापरतो त्या पाण्याचा विचार करूया। महानगरपालिकेमध्ये जे लोक राहतात त्यांना क्लोरीनयुक्त पाण्याने केस धुवावे लागतात, त्यामुळेही केस गळण्याचे प्रमाण खूप जास्ती वाढते। त्यासोबतच दूषित पाणी आहे, प्रदूषण आहे, त्यामुळेही केस गळण्याचे प्रमाण वाढते। तसेच शॅम्पू किंवा कंडिशनर किंवा अशा काही केमिकल्सचा वापरही केस गळण्यासाठी कारणीभूत ठरतो। सध्या केस रंगवण्यासाठी केमिकलयुक्त डाय वापरले जातात, त्यामुळेही केस गळण्याचे प्रमाण वाढते। ह्यासोबतच केराटिन ट्रीटमेंट किंवा केसांवर उष्णतेचा वापर केला जातो, ह्यामुळेही केस गळण्याचे प्रमाण खूप जास्ती वाढते। काही ठिकाणी केस धुण्यासाठी बोरचे पाणी वापरले जाते। बोरचे पाणी हे अधिक क्षारयुक्त असते, त्यामुळेही ह्या अधिक क्षारयुक्त पाण्याने केस धुतल्यामुळे केस गळण्याचे प्रमाण खूप जास्ती वाढते। आता आपण केस गळण्याची कारणे बघितली, परंतु आता केस गळू नयेत म्हणून काय करावे ह्याच्याकडे आपण वळूया। तर आयुर्वेदानुसार शरीरामधील अतिरिक्त पित्त किंवा उष्णता वाढली तर केस गळतात असे सांगितले आहे। त्यामुळे सर्वप्रथम शरीरातील उष्णता कमी करण्यासाठी आणि तसेच अतिरिक्त पित्त कमी करण्यासाठी उपचार घेणे हे सगळ्यात महत्त्वाचे आहे। त्यासोबतच तुमचे पोट व्यवस्थित साफ होत आहे का हेही बघणे महत्त्वाचे आहे। तसेच कडकडून भूक लागणे हेही महत्त्वाचे आहे। शरीरातील अतिरिक्त वाढलेले पित्त किंवा उष्णता कमी करण्यासाठी आहारामध्ये खारट, आंबट किंवा अति मसालेदार पदार्थांचे सेवन टाळावे। त्यासोबतच आपल्या आहारामध्ये दूध, तुपाचा समावेश व्यवस्थित प्रमाणामध्ये करावा। त्यानंतरची चिकित्सा म्हणजे केसांपर्यंत आपले पोषण पोहोचवण्यासाठी प्रयत्न करणे। आयुर्वेदामध्ये केस हा अस्थिधातूचा मल सांगितला आहे। अस्थि म्हणजे हाडे, म्हणूनच हाडांसाठी पोषक असा आहार केसांसाठी पोषक ठरतो। शरीरामध्ये केस हा मुख्य अवयव नाही आहे, त्यामुळेच
जर शरीरामध्ये काहीही कमतरता दिसली तर त्याचा सगळ्यात पहिला परिणाम हा केसांवर दिसतो। त्यामुळेच केसांच्या समस्येवर परिणाम दिसण्यासाठी बराच कालावधी जावा लागतो। आयुर्वेदामध्ये असे सांगितले आहे की केसांच्या समस्येसाठी जर आपण उपचार सुरू केले तर परिणाम दिसण्यासाठी कमीत कमी 21 दिवस लागतात। केस गळती थांबवण्यासाठी पुढील उपचार बघण्यासाठी भेटूया पुढच्या भागात।